काय ऑनलाईन टीव्हीला जाते. आता टीव्हीला कोणत्या ह्याच्यावर येईल? युट्यूब चॅनल आपल्या युट्यूबला येईल. काय काय करलंय प्रत्यक्ष भरला नाही का ते आता नंतर येईल. बर बघताय मस्त होतो सावकार मस्त होतो रे मी सावकार मला ते चोर ऐकू आलं मस्त वाटतो असं छान वाटतं शोध ना काही ना मला अक्षर आले की जमलं क्लिअर अक्षर आलं. बोला कुंडली श्री ज्ञानदेव तुका रुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. मनोनी घ्यावे फळमुळाशी तरी मी आलो राम कार्याशी. न जाता स्वामी कार्य सिद्धीशी सर्वता राशी ओ हा काय सांगितलं मागल्या वयमध्ये असं कुठं झालंय का न खाता कुणी गेले का बर तर म्हणले बाबा पहिले कृष्ण परमात्माने म्हणले गोपाळकाला केला आणि गोपाळ संग जेव जीव लागला. अहो हे म्हणजे परंपराच आहे म्हणजे आपली काय एकोणेकाला बहुमान द्यायचा एकोणेकाचं जेवण करायचं एकोणेकाचा सन्मान करायचा ही आपली योगस्थिती आहे. असं झालंय का झालंय हो काळणीने पोटात काळाभरी वरून शांतता द्यायला शिकालाय देता देता बक्क प्रयत्न करूलाय. बरं काहीतरी अवघड येते बरं खरं त्याची सेवा भय काय त्या जीवा त्याची खरी सेवाच नव्हती. बनवा बनवी करू आला कुठलं तरी कुठं सांगू लागला म्हणजे का इकडे तरी अडाणी बी वाटावं इकडे तरी भक्तही वाटावं आणि इकडे तरी गोवा करून दिवस निघू देवं असा एक त्याचा नियम होता. त्याचा नियम होता पण ही राम भक्त होता त्याला त्याचंही ऐकत नाही मला जाणे योग्य आहे आणि नको काही दिलास पाणी तरी घेऊन जावं असा विचार केला. घ्या पाणी तरी घ्या आणि मग जावा असं म्हणायचं होतं काळनीचं. पण त्याला जमना गेलं बनवा बनवी करायला सुरू केला. मात्र काय करते बघू म्हणाचा सांडूनी स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंता तो महापापी तत्वता अधपाता जाय वेगी. मग आपण जर इथं गोष्टी बी ऐकत बसल्या आणि स्वामी कार्य म्हणजे काय होतं मोठी जिम्मेदारी होती की हो जायचं आहे आपल्याला औषध आणायचं आहे कळकळीनं सांगितलं सूर्य उदय होण्याच्या आधी जाणे योग्य आहे. टाइम 12 वाजून 2 मिनिटात लग्न आहे 2चं 3 लय होतं पण कसं नव्हतं इथं कसं होतं टाइमच्या टाइम दिवस निघण्याच्या आधीच गेले तर शक्ती ती विसर्जन करणार नव्हती. आज सांगितलं का कृती सांगितलं त्याला कळलं गेलं नाही म्हणजे आपण जर इथं तुमचं ऐकत बसलो स्वामी कार्याला नाश होणार आहे कळकळीची विनंती सांगायला आणि मला जाणे फार योग्य आहे असं मातुऱ्या काळजीला म्हणाले. या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळफूळ भोजन तुझी आदरा लागी जाण. तुझं सगळंच बरोबर आहे म्हणजे ऋषवर्या. बरं कसं आहे आपण ज्या कामाला निघाला ते काम करणं फार गरजेचं आहे. पण तसं ना म्हणजे स्वामिकाचं काम आपण मी आणतो म्हणून निघाला आणि इतर जर जेवण करीत गप्पा आणि गोष्टी करत बसलं सहज कार्य निघून जाईल आणि स्वामी कार्याचा नाश होईल असं कळकळीनं विनंतीनं काळणीने सांगायला आहे काय मारतुऱ्या. बरं काळणीने कप्तानं बोललं नाही मारतुऱ्याच्या काही लक्षात आलं नाही. ऐकोनी कपीच्या वचनाशी राक्षस सुखावला मानसी अनायासे पावेल मृत्यूशी सरोवर उदकाशी प्राचिता. काय लिहिलं होता ती
काही माणसं म्हणतात बघा, काय गोड गोड बोललास काय मिळवणी, म्हणजे कसं असतंय त्याचं, आपला डाव कसा जिंकावं त्याचं नाव काय नेहमी, आपला डाव कसा जिंकावून पडक्याला कसं गोवा करावं ही त्या काळनेमीला ज्ञान होतं. बघ सांगितलं कपट केलं पड होते म्हणून, बरं गुरपडते माणूस कशात, मोह मायामध्ये. माया एक वेगळीच आहे. मायामध्ये गुरपडला माणूस की त्याला कोणतंच काही सुधरत नाही. मोह मायानं सगळंच वाया घातले. मोह मायानं सगळ्यालाच माया पडली आहे आणि सगळ्या कार्याचा विसर केला. आला कोठो जाते कोठे मला माहित नाही, माझा मला विसर पडला करूबच काही. ही मायाचा खेळ आहे. पण मार तुरायला कामच नव्हता, कुर्दच नव्हती, मायाच नव्हती. काय नाही मला मनात धरला गच्च गाठ. आता आपणाला एक अंशाच्या गोट गंधाऱ्या म्हणजे काय की मी हुशार होता. काय नाही आप नाही तर नाही सज गंधारा म्हणलेला पाणी प्याला आपण कुठं देत बसाव. या तळ्यामधलं सांगावं सुसर ओढून निघते आणि तिकडीच मारते. आपलं काम सज वागलं, एकच्या कामात दोन काम होणार, मग आपण काय करावं, त्याला पाणी घेऊन ये जाता याचं ते म्हणून सांगावं विचार केला. ऐसा निश्चय मानुनी पूर्ण बोले कपीची वचन, स्वामी कार्य न होता जाण, आग्रह आपण करू नये. आपल्याला काय करायचं आहे, स्वामी कार्याला फक्त बंधन करायचं. आपल्याला काय करायचं आहे, मोह माया जमलं तर राज्य होणारा लंकेचा आशामध्येच माणसं आहे. अजून द्या आशातच आहे, किती येऊ द्या. अहो कुंड्याचे उदाहरण बघा हो, आमदा गेलं हो पाऊस कुणीतरी येईल का नाही. मग यानं काय केलं, आता हे मारतुऱ्या कसं मरल कसं यायला गोवा असं करून विचार करून मारतुऱ्याला आता गोवा घालायचा विचार केला. पोटात वेगळंच बाहेर गुलाला वेगळंच आणि म्हणजे तुम्ही तळ्याचं पाणी प्यायला गेलं की नक्की मारतुऱ्या संग सुसर नीती आहे, आपलं कार्य सिद्धीला जातंय. मनात म्हणला काय नाही, पण ही जादूला ही राहायची कुठं माहित होत त्याला. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तेथीची निर, पान करिता अल्प मात्र औषधी समग्र देखीची. मात्र काय केलते, ज्योतिषी आव म्हणल्यावर मला लय व्यावना थिंडलंय म्हणल्यावर माणूस सहज विचारताय की हो. त्याला वाटलं काय नाही म्हणजे कोणाची तिकडे हिंडायला असेल, औषध कुठं मिळते कसले चांगले मात्र विचारा सुरू केले. त्यानं म्हणला काय नाही तुम्ही जर या माझ्या हातानं आलेलं पाणी पिण्यापेक्षा आमच्या हात कसली की काय नाही की जोडा देऊन पाणी आणलाव का मोकळं पाणी आणलाव की सगळ्यापेक्षा लय महत्वाचं पाणी आणलं कोणतं, तळ्यातलं. कुणाचा हात बी लागलेला नाही ना कुणाचं सेवन झालेलं नाही, उगं काळं फोड पाणी आहे. आणि तुम्ही ती सेवन करणं, जर पाणी जर तुम्ही तुमच्या हाताने जर जाऊन पिलो तर तुम्हाला औषधी उगं नक्की म्हणजे गेल्यास तुम्हाला सापडणार आहे. असलं पाण्याचा गुण आहे. कोण म्हणले काय नाही मी. हनुमान अत्यंत विश्वासी, कपट सर्वता नाही मानसी, मानिले त्याच्याई वचनाची, निज मानसी कपीनाथे. आता सुद्धा कीर्तनात सुद्धा सांगते तो, आपलं मन जसं आहे तसं जगाचं आहे असं भासते. चोरला चोर दिसते, शाहूला शाहू दिसते, आणि जे देव करते त्याला देव दिसते. जे दृष्टी दिसते ते तो हरिरूप कुणाला दिसते, संताला. मग का बदलाय, अहो त्याची दृष्टी आहे तशी. हनुमंत अत्यंत विश्वासू म्हणजे का, जे माणूस खोटं बोलत नाही त्या माणसाला वाटतंय जग सगळं आता आम्ही सकाळ एक बोलतो, दुपार एक बोलतो, उठलं एक बोलतो, आपण नाही गेले असं म्हणतो. तसं नव्हतं मात्र निश्चयच होता. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म मातृयास विश्वासिक होता. मग त्याला आईश्वास कसा वाटल, मातृयाला आईश्वास वाटला नाही. काय निमित्त ऐकले आणि मातृया जल प्रवसन करण्याकरता निघाले.
साधू वचनी विकल्प करी तो नर महादुराचारी येच न पावे तो संसारी चराचरी अति निंद्य. ती जरा लांब धरून वाचवा तिकडे चालेल सगळा आवाज. हा तेवढं काही आपण जोडतोय त्यानं. हा तुम्ही तोंडाला लावला एकदम हे वाचवा तुम्ही. साधू वचनी विकल्प करी तो नर महादुराचारी यश न पावे तो संसारी चराचरी अति निंद्य. आपण कीर्तन ऐकायचं बक्क जण सांगायला जो कीर्तन असंच असते त्याने सांगावं लागतं ना आपण करावं लागते. मग त्याला काय म्हणलं साधूच्या बोलण्यावर जर विश्वास नसला तर त्याच्यासारखं पापीच म्हणणे त्याच्यासारखं काय विचारायचं म्हणणे का. अहो त्यानं साधूच खरं मानित नाही. कोण म्हणाले मारतुराया कुणाला आपल्या मनाला बोललेला आहे. आपण बोलणं योग्य आहे आपण ऐकणं योग्य आहे. साधूचं ऐकणं वागणं ही माणसाचं करते कल्याण आहे असं ठरवून मारतुराया आपल्या मनात विचार करू आहे. ऐसा निश्चय करुणी पूर्ण मानुनी ऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लक्षून उदक पान करू आला. आता साधूचं ऐकावं मारतुराया मुलाने आणि आपण साधू सांगते तर आपलं आपण वागावं लागते असलं आपलं निश्चय. मग आपल्याला देव बी तसंच पावतोय. आणि काय केलं मारतुरायानं निश्चय वाटलं त्याला खरं वाटलं आणि खरं वाटून त्या साधूचं ऐकून जावं म्हणजे पाणी प्यावं. खरं सांगू लागले पाणी पेले औषध गवसणारे असं म्हणून मारतुराया मग असे निश्चय करून तयात निघाले व पाणी प्यायला. उदक पान हनुमंत करावया उदकांत रिगतांची पाहे चेत बाई त्वरित दरियेला. मारतुरायानं सांगितलेल्या विश्वासावर चला जाऊन पाणी पेव असं त्याला वाटलं. पाणी बी निर्मळ होतं. मारतुराया काय जाऊन असं कडला उभारून पाणी देत होतं. मारतुराया दन 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 मध्ये गेले जावं अशी मोठी वजन धराव पेव असा विचार केले. मारतुरायाने विचार केले बरं सुशीला सराफ होता लई दिवसाला मारतुराया तुला उदाहरण आहे चटकण्या म्हणजे याला जर थोडा वेळ केले करावी तातडी प्रमार्थाची संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी प्रमार्थाची. का मात्र जर पाणी घेतलं निघून गेलं तर आपण असं किती वर्ष तळ्यात राहावं असं तिला माहिती होतं. तिनं चटकन येऊन पाया धरली मात्रयाचे. ब्रह्मचापे सबळ ग्राही हनुमान धरिला दक्षिण पायी येरू निद्रा वीर पाही भय नाही कोणाचे. मात्रया निद्रा मग ती सुसरली होती काय देवाचा श्राप ब्रह्मश्राप झाला होता आणि ब्रह्मश्राप झालेल्या मुलीने ती गलशरीर सुसर झालेली होती. आरी की लगेच चटकण्या दावा पाहायला धरली मारतुरायाच्या. मारतुरायाला वाटलं कशानं धरलं रे बाबा आपल्यासारखं जर बिकरू असतं मला धरलं रे म्हणजे ते मारतुराया दिली जोड करू ना. निधड स्वभावे निधडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर गमू शके काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. अहो रामा मारतुरायाच्या पुढे आधीच मारतुराया बलवान आणि काय त्या पाण्यामध्ये धरलं ना कुणीकडे धरलं तर भित्री नव्हते मारतुराया धट होते. किती मला लक्षाने किती 80 किंकर मारले मारतुराया काहीच मिळून तर काही नाही खेकडा कुठं सुसर असं लावायचं का. मारतुरायानं असं झटका दिले काय आलं पाण्यात मध्ये खेकडा फिकडा. हा करुणी श्रीराम नामे बुबुकार पाय सुंडिता सत्वर कडे पडली वेग बत्तर दिव्य शरीर लादली. पण हे काय
परत झालं भारी दासी आठवावा हरी. मग मारतोय रात्र दिवस जय राम श्रीराम जय राम श्रीराम. आता ही सुद्धा माणसाला जर छाती ठोक किती राग आला असला, रागाला जर शांती करायची असं माझ्या पदर्शनी शिवलामृतात सांगते. रागाला शांती करायला एकच वर माय म्हणजे काय, देवाचं चिंतन करावं. मी हसलो सांगत देवाचं चिंतन केल्यावर भांडण कसं करेल. देवाचं चिंतन ज्या माणसाला आलं रागामध्ये त्यानं भांडण कसं करतंय. मी हसलो सांगत मग देवाचं चिंतन झाल्या त्याच्या सगळं सकल्प विकल्प सगळं जाते. मार तुळ्याला कशाचं बी आलं काही बी आलं झटकुण्या जय राम श्रीराम जय राम श्रीराम म्हणजे झटका दिलेल्या सुसर जाऊन बाहेर पडली तू. तिला तीच पाहिजे होतं, तिचा उद्धार व्हायची वेळ आली. जण बाहेर पडल्या सुसर पडावं का, दिव्य स्वरूपाची बाई बघायला येऊन पडली की हो. कपटे करुणी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता. कळी काळा ते हनुनी लाता चाप निर्मुक्तता सतसंगे. आपण जर काही कपट केलं आणि श्रीरामाच्या दूताला किंवा श्रीरामाच्या भक्ताला काही जर करीत राहिलं त्याचं काही होईना. पण तरी सुद्धा राम कथेमध्ये रामाची कथा ऐकणं महत्व देणं महत्व. जर किती जर दुर्बुद्धी असली सांगितला पण ही सुश्रीचा उद्धार झाला. आता सुश्री काय सांगते दिव्य स्वरूपाला ऐका. दंडकसूत अद्भुत झाला चापे राक्षसत्व पावला. तो अंगद थापा नितला तत्काळ केला निर्मुक्त. अशी कुठली कुठे त्या पण जाणार सांगितलं. दंडकारणी झाला. दंडकारणी कशामुळे झाला, त्याला आले की माणसं राक्षस सगळेच खायचा. पण त्याला आशीर्वाद दिला त्या राजाला, तुला राम भक्ती येतील आणि राम भक्ताचा तू छळ करशील खायला जाशील आणि त्यावेळेस त्या राम भक्ताच्या हाताने तुझा उद्धार होईल. कसं उद्धार होईल, कोण एवढं नीट आहे. अंग झालं गेलं कार 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 राक्षसाला खायला कमला. जेव्हा महाराज सुट करा दंड करण्याचा दंड राजा झाला. म्हणून ही दंड कारणे अद्याप आपल्या इकडच्या भागाला दंड कारणे म्हणते. ही दंड कारणे देश आहे, अंगदामुळं उद्धार झाला. दक्ष शाप नारदाची दोन मुहूर्त स्थिर न राची. तो द्वारके राये वर्षानुवर्षी सत्संगाची चाप न वागे. अहो सत्संगानं काय होतंय, सत्संगाला म्हणजे कुणाला श्राप झालता. नारद मुनी लई चौकट खेळत होता, क्षण सुद्धा त्याने गमत नव्हता. गर नारायण 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 असा म्हणत फिरत होता नारद मुनी. मग द्वारकेत येऊन राहिला कुठं, देवाच्या गावात. संत संघजन झाला, त्याला संत संघामध्ये शांतता आहे, त्याला संत संघामध्ये बाधा होत नाही. जन विश्वासानं जे वागतंय त्याची दुर्बुद्धीच राहणार. म्हणजे कशी दुर्बुद्धी ते म्हणाल कदा उपदे नारायणा. देवाचं चिंतन झाल्यावर दुर्बुद्धी जाते आहे. मातुऱ्याचं देवाचं चिंतन मातुऱ्या रामाच्या चिंतनात गुरुसेवेमध्ये तल्लीन होते. येशुश्रीचा या महाराजाचं सांगितले, पाणी प्यायला गेले, संत संघानं उद्धार झाला. त्या सुश्रीलाही माहित होतं तुला राम भक्ती येतील उद्धारतील असं माहिती होतं तिला बी. जळचर ग्राहीच्या पदग्ध लागता हनुमंताचे पद. नकाग्रे झाली शुद्ध सुख आगाध संत चरणी. अरे व संत चरण रज लागताचे सर आणि वासनीचे बीज जळून जाय. मग वासनीचं जे बीज होतं का नाही तिचं म्हणजे संताचं नकच लागलं नाही, पाय लागला. पाय लागल्या आता मातुऱ्याचा पाय लागल्यावर काय हो, नाम घेतलं मातुऱ्या म्हणलं तर उद्धार होते. आणि तिला पाय लागला सहज तिचा त्या सुश्रीचा उद्धार झाला. लागता कपीचे नकाग्र सांडिले चापजन्य शरीर. लाहुनी अवयव सुंदर गगना सत्वर उसळली.
ओ पाय लागल्या लागल्या किती 7 जन्माचा. अहो 7 जन्माचा जर झाला म्हणजे जीवला झाला आपण ऐकूला लावती. संसारला लागल्या लागल्या तिचा सज उद्धार झाला आणि बाई झाली स्वरूपात. विमान आलं, विमानात बसली आणि काय सांगायला सुरुवात केली. अंतरिक्ष गगनांतरी राहुनी बोलत सुंदरी, विजयी होई कपी केशरी, निरंतरी राम प्रेमे. ओ बाई कुठून बोललेलं काही कळच ना. चटकन मातृला धरलं होतं कशाने सुचलं, गेलता कुठं पाण्यात. बाई कुठून बोलले काही लक्षात नाही गेले. बाई म्हणत झाले आणि म्हणजे अंतर्गती कोण बोलाले असं मातृयाचं लक्ष गेलं. बाई म्हणाले मातृया तू विजय होतील, राम बघताय. आधीच विजय होता पण आशीर्वाद ही माणसाचा लागणं ही कर्त कल्याण असते. बरं माणूस म्हणते ही असं जर माणसाचा आशीर्वाद लागतो असा जर अटपुती आहे का प्रमाण घ्या आणि तसं वागा. न जाणू तुमचं जर काही कर्त कल्याण तुमचं काही पुण्य असेल तर संतांच्या चरणानं सजूदार होईल. मातृयाचं लक्ष गेलं तर ते नाही मानात बसून सांगलेल्या मातृया राम बघताय तुझं कर्त कल्याण होईल. कर जोडून या वंदन करुणी विनवी हनुमान, मी विद्युन मालिनी अप्सरा जान, स्वर्ग भूषण स्वर्गीचे. ओ हात जोडली मातृयाला आणि म्हणजे विद्युता मालन देवंगना स्वर्गाच्या मातृया. कोण बाई बोललेली आहे की आणि कुठली आहे की आणि हिला काय माहित आहे की असं म्हणण्यापायी तिनं आपली ओळख सांगितली. बाबा मी तुला काही साधी सुधी नव मी माझं सांगते आधी ऐक. म्हणजे कुंडली कवर्दल सांगायचं आवडतं तुम्ही. मग बस तुझ्या त्याला कोण महत्व. लक्ष्मीबाई विष्णुकांत भंडे प्रतिपूर, पुष्पाच्या सेवेसाठी राजप्रभा सावंत नायगाव. नायगावचं आहे का तुम्ही. हॅलो